वराई हिट अँड रन प्रकरणामधली एक धक्कादायक माहिती समोर येते। अपघातापूर्वी मिहिर शहानं 12 पेग रिचवले होते अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। अपघाताच्या 4 तास आधी मिहिरनं त्याच्या 3 मित्रांसोबत 12 पेग मद्यपान केलेलं होतं आणि त्यानंतर 4 तासामध्ये हा अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। या अपघातामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला। तर 25 वर्ष पूर्ण नसताना सुद्धा आरोपीला विस्की देण्यात आली होती। त्यामुळे जुहूतल्या बारवर कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर काल मुंबई महानगरपालिकेनं या बारवर तोडक कारवाई केली आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोज, अत्यंत धक्कादायक काही माहिती समोर येते। अपघातापूर्वी या मिहिर शहानं जो मुख्य आरोपी आहे त्यानं 12 पेग रिचवले होते अशी माहिती कळतीये। काय आणखी तपशील येतात? अगदी बरोबर आहे। रविवारी सकाळी मिहिर शहा याने हिट अँड रन करत कावेरी नाखवा यांचा यामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पोलीस तपास करत असताना तो फरार झालेला होता। पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक सुद्धा केलेली आहे आणि त्यानंतर पोलीस चौकशी असं समोर आलेलं आहे की मिहिर शहा आणि त्याचे इतर 3 मित्र असे 14 जणांनी जुहूमधल्या एका बारमध्ये रात्री मद्यपान केलं होतं आणि ते मद्यपान पण मोठ्या प्रमाणात केलं होतं। जवळपास 12 पेग त्यांनी रिचवल्याचं समजतंय आणि त्यामुळे जे अल्कोहोल होतं त्याच्या पोटामध्ये कदाचित ते झाल्यानंतर ते मुंबईत आले होते आणि जाताना सकाळी त्यांनी हा अपघात केलेला आहे। त्यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। तर एकंदरीतच पोलिसांच्या चौकशीत हे उघड झालेलं आहे आणि काल मिहिर शहाला न्यायालयासमोर हजर केलं असताना न्यायालयात सुद्धा त्यांनी मद्यपान केल्याचं सांगितलं होतं आणि इतर चौकशी सुद्धा करायची आहे। त्यांच्या मित्र असतील किंवा परिवार असेल यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि मुंबई पोलीस या संदर्भात पुढील चौकशी करत असल्याचं समजतंय। ठीक धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीसाठी।